हो याच्यावर काय माझ्या अंगात गेलं काहीतरी. ओय पकड पकड काहीतरी काय गेलं. गेलो? नमस्कार मंडळी, मी वैभव देशमुख आणि मी वैष्णवी तुमचं देशमुख. पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या आमच्या नवीन नवीन ब्लॉग ब्लॉग मध्ये. मध्ये ते कसे आहात तुम्ही? मजेत असाल आम्ही अशी अशी अपेक्षा अपेक्षा करतो. करतो. आशा आणि करतो. आम्ही पण खूप छान आहोत. Oh my आणि God, मला आजचा फक्त गरमायले मी छान आहे. आजचा डे खूप हेक्टिक होईल असं वाटतंय, कारण ते लोकांवर डिपेंड आहे तिकडल्या. सो आज आम्ही जात आहोत जाणार आहोत. ऍट द लास्ट मोमेंट आम्ही ब्लॉग चालू केला. असं आमचं प्लॅनिंग नव्हतं ब्लॉग वगैरे बनवायचं, बट म्हणतोय यार काय होणार आहे नेमकं, पुढे जर काय इंटरेस्टिंग झालं तर चला ब्लॉग बनवायला स्टार्ट करा. हा. त्याच्यामुळे आम्ही घेतला ट्रायपॉड, ओपन केला, लावला मोबाईल आणि कॅमेरा आणि धावून. ठीक आहे एवढं काय, गरमायले आता मला. आम्ही आउटफिट असं घातलेलं आहे. ते माझ्याकडे बघा ना किती घाण दिसायला वैभव. माझ्याकडे काहीच आउटफिट तो काय नाही. म्हणला तू पण वर शर्ट घातले मी पण घालतो असं झालंय. आज मॅचिंग मॅचिंगच नाही घातलं आपण, है अरे ना? हा ऍक्च्युली आपण चेंज घालू करायचं का? शकतो. चेंज पण माझ्याकडे काहीच नाही असं आहे करतो. ना. आहे तुझ्याकडे लय मोठी शर्ट आहे. नाही I know. ही वाला घालू का? सगळ्या ब्लॉग कुठे गेला का? सगळ्या ब्लॉग मध्ये हाच आहे. आणि कालच्या लाईव्हला सगळ्या सरक वर हा तिकडे टाकून साडी घालू का कधी? हा साडी घालू शकतो. यू कॅन विअर साडी. आता आपण कुर्ता घ्यायचा का पर शूटला आपण असं रील बनवू शकतो बीचला वगैरे नाही का असं. नको यार, तो कुर्ता नाही चांगला वाटत मला. छान वाटतो पिवळा 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 चुटूक. असं पण ठीक घेऊ आहे. शकतो ना आपण. ठीक आहे. तर असं नाही guys, टी शर्ट वर चांगलं पण तू टाक माझ्या बॅग मध्ये. कसं वाटेल ते? चांगलं तर वाटेल मला वाटतं. कुर्ता घातलाय तो आधीच मी किती जागेवर. पण कुठं एवढा पण नाही काय. ठीक आहे, जाऊ दे गाईज, नको टाइमपास करायचा. आता आम्ही विक्रोळीला जात आहोत ते मला सांगतो. आणि ते पण मेकअप साठी. कोणतरी वेगळी मेकअप आर्टिस्ट आहे, दिदीला खूप सारे डीएम येत आहेत आजकाल मेकअप साठी. आम्ही टाइम काढून जातोय, सगळीकडे नाही जायला भेटत. आम्ही क्वचित काय मेकअप आर्टिस्ट कडे जातोय. फ्रेंड आहे त्याच्यामुळे चालू होतं. क्लासमेट आहे. क्लासमेट नाही, माझी ज्युनियर आहे. माझी Whatever. सो तर फ्रेंड आहे आम्ही माझी. तिथं- म्हटलं चलो ठीक आहे. तिनं मला आणि दीदीला डीएम केला. तिनं रिप्लाय नाही दिला. तिनं पाहिलंच नाही ऍक्च्युअली डीएम. पुन्हा अरे तिने मी मला नाही पाहिलं, मेसेज केला माझं व्हॉट्सअपला लक्ष की नसेल. बाबा तुझ्या बहिणीला मी डीएम केला, चेक करायला. मग मी हिला बोललो बाबा माझ्या मैत्रिणीला डीएम केला, चेक कर. आता जात आहोत आम्ही मेकअप साठी. आणि दीदी आणि बघा तोंड कशी दिसते बघा किचन मध्ये. हे बघा बाथरूम मध्ये पण नाही जायचं बरं का. किचन मध्ये घसा हे मला करायचं. शॉर्टकट आहे नाही का. आणि मी लावली होती आता थोडीशी सनस्क्रीन, जी आता थोडीशी ऑब्झर्व होती स्किन मध्ये, त्याच्यामुळे थोडस स्किन थोडी टॅन झाली असं म्हणजे वाटतंय विषय मला. कसा आहे माहिती तुम्हाला मी सांगू का. बाथरूम मध्ये जायचं म्हणलं ना दरवाजा उघडावा लागते आणि दरवाजा उघडल्यावरती लावावं पण लागते आमच्यात असेल. ठीक आहे, आपण भेटूयात. काय मंडळी, कशा आहात तुम्ही? वैभव ना इतके नाटक करायला ना विचारूच नका. कसं तुम्हाला काळं दाखवू दिसायला का? लागले, तोंड कसं हा. काळं दिसायला लागले. दिसू दे तू आम्ही काळाच पोहोचलो विक्रोळीला. तुम्ही मागं बघू शकता. थांब ना, तब्बल मला 1 ना- तास 20 मिनिटाचा मला ना प्रवासानंतर. सगळ्यांना दाखवू दे ना तू किती थांब नाटक दाखव, मी करतोय. त्यांना सांगू दे ना. तब्बल 1 तास 20 मिनिटाचा प्रवासानंतर आम्ही पोहोचलो. पोहोचलोय विक्रोळी. आता इकडून कुठे जायचं ते आम्हाला माहित नाही. आधी कॉल करावं लागेल त्यांना. आणि तुम्ही माझा गेटअप बघा आधी, ठीक आहे? थांबा मी दाखवते बघा. Guys, नाटक करतोय, नुसती नाटक करतोय. तू बोल नकोस, डोंट टॉक. गाईज मी छपरी प्रो मॅक्स दिसायला लागलोय ना. हा, मला sir. खूप आवडतं असं छपरी दिसायला खूप आवडतं. त्याच्यामुळे आज छपरीचा लुक खरंच. घेतलाय. आता बस झालं, आता सिरियस व्हा आणि चला आपल्या डेस्टिनेशन. ठीक आहे, चलो जर्किन गाईज. पण माझंच घालून आलाय खरंच. मी आता ना तिच्या घरी जातो आणि डायरेक्टली तिथं भेटू, घाण ठीक दिसायला आहे? लागले ते. बंद करा ततलं नसतंय आतलं आतलं असतंय. मला चल मला नसतो हमारे घर पे भी ऐसा है. आम्ही 2 तासानंतर पोहोचलेलो आहोत इकडे, कुठे विक्रोळीला. आणि आम्ही घरापासून पण ऑटोने आलो ना. मग तिकडे ट्रॅफिक एवढी ज्यादा नहीं है, लेकिन बहुत ट्रैफिक होता है। तो नहीं है. हाँ, आपके जितना बिल्कुल भी नहीं है। हम वॉकिंग भी आ सकते हैं, लेकिन टाइम लगता है क्योंकि हमारे पास लगेज भी था, सूटकेस थी, और इतना बड़ा लगेज लेके कोई आ सकता है क्या? तो आज मैं कुछ तो अलग ही impossible. बनने जा हाँ रही गाइज, हूँ. तुम्हाला हे सस्पेन्स राहील किंवा तुम्ही आता कमेंट करून सांगू शकता की तुम्ही गेस करू शकता का हा लुक याच्या आधी नाही केलेला दीदीवर. आणि लास्ट टाइम जो कोळी लुक केला तो पण नव्हता केला बिलकुल पण. आणि प्रत्येक वेळेस नवीन नवीन ट्राय करत असतो मी. बट यावेळेस ही आहे रिया, ही माझी फ्रेंड आहे अँड हिला तर तुम्ही ओळखला. सो यावेळेस ती खूप वेगळ्या करण्यात आहे. खूप हिंट देतो एक तुम्हाला मी. काय देऊ हिंट? बासुरी. बासुरी. बासुरी, व्हॉट इज बासुरी? कृष्णाचं लुक करते का बासुरी? दिसायले दाखवू नको. छान आहे ना. त्यातली कडक कॅन कॅन आहे ना. ना पण इथे मोठं घेर नाही आहे ना. ते बघा तुम्हाला दाखवतो मला आपण हे बघा. हां आता घरी आलो आम्ही. आता गणपती डेकोरेशन चालू आहे आमचं. गणपती डेकोरेशन वाला. म्हणजे आम्ही आता हे शूट करणार आहे ना, मग ते बॅकग्राऊंड डेकोरेशन करतोय. वैभवला काम दिलेलं आहे मेकअप आर्टिस्टने. तो ही खात आहे बिचारी. इकडे ऍपल्स आहेत जे मी नाही खात बिलकुल पण, कारण मला उपवास नाही. तू काय करायलास? नको ना खाऊ. नाही खात मी. मला माझं पोट भरवायचंय. बरं ना.
काल मी काल 3 वाजता जेवलेली दुपारी तुझ्यासोबत. मग माझ्यासोबत कधी हा आपण काय केलं काल ब्लॉग बनवतो हे makeup चा. केलं होतं त्यांनी पाहिलं Manchurian. ऑलरेडी हा मंचुरियन केलं खाण्याचं सुचतंय तुला. मी म्हणतो मी काय केलं होतं शूट काय केलं होतं शूट काहीच नव्हतं केलं. काल आठव थोडं वैभव मेकअप ट्राय केला होता हा मी. हा काय करते हा. हम्म. यार किती छान दिसते ना मोबाइल मध्ये. आईफोन मध्ये ना कुछ बात ही अलग है आईफोन की. जो रियल में है ना उससे कहीं ज्यादा आईफोन में अच्छा लग रहा है. फिर भी वो सिनेमैटिक में मैंने जूम किया है. तुला देखते म्हणायचं फायनल का? लुक. हा म्हणायचं तुम्हाला का? समजलं असेल ना आता है ना समजलं असेल ना काय लुक असेल ते. पण तू थंबनेलला टाकणार आहेस. हा एक्झॅक्टली थंबनेलला तुम्ही टाकणार अंडरस्टँड. त्यांना आधीच कळून जातो. आपण काय आपण करायला जे पण ब्लॉग चाललोय. मध्ये आपण चॅनल वगैरे सॉरी चॅलेंज वगैरे करतो त्यांना आधीच कळून जातं ना आपण. काहीच हवा माझी हवा सेन्योरिटा. सॉरी मेकअप जाईल म्हणून म्हणतो ठीक आहे मी नाही केलेलं. ओके ओके. बिचारीची मेहनत जाईल. मला हवा घालतोय माझा भाऊ. तुला नाही करतो तुला कोण म्हणतो. मग जा ना तिकडे जाऊन बस. माझ्याच कशी का बसलाय? गाई त्याच वाटायला हळद बिल ते लग्न आहे माग असं डेकोरेट केलंय आणि इकडे पुढे ही बसली आहे आता हळदीला. ती मी शॉर्ट पण टाकले तुम्ही बघा ती नाही का. त्याच्यावर खूप मला रिप्लाय पण आले की हे सॉन्ग का निवडलं तू. छान वाटतंय बट नाही का कोणतं हळद पिवली गोर कवली जपुनाला वागाल. सो गाईज आय रेडी. मी वाटते ना राधा राणी. माझं फक्त हाताचं राहिले. हाताचं हे माझे कलर्स वगैरे आले आणि हातामध्ये घालायचं राहिले. कानातले पण राहिले माझी बिंदी पण राहिली तरी पण मी दिसते ना राधा राणी सेम टू सेम. इथं काय मी फुल करतो. हे बघा इतर ना थांब ना करतो ना एवढं पण काय. मला असं वाटतं ना कृष्णा पण असायला पाहिजे होता. कर लवकर. थांब ना बोलू नको तू. सॉरी ए मला मारते. मी एवढी सजली आहे. मी राधा राणी मला मार. अगं मला मारू नको हा. तू देवाचा अपमान करतोय. हे बघ माझी या मला चिमटा घेतला. आता आम्हाला रिग्रेट होतोय की कुर्ता का नाही कॅरी केला. कुर्ता कॅरी कर. आपण दोघं जण पण मी याच्यावर पण फोटो काढू शकतो ना. मी असं कृष्णाचा थोडीच घेतला मग गेटअप. तेच तर मग मी लोकांना असं लावू माहितीच आहे ना शकतो. मी मेकअप केलाय ऍज अ मॉडेल म्हणून. मग ते लोक तुला असं कृष्णा बरोबर इमेजिन आहे आणि तो माझा कृष्णा नाही. हो हो एक्झॅक्टली. मला गाईज सकाळपासून इतकं हाणलंय तुम्ही दर ब्लॉग मध्ये पाहतो तुम्ही इतके मारते मला मग दर ब्लॉग मध्ये ना मला सवय झाली काय बोला मारायची माहिती तुम्हाला. गाईज तुम्ही आता दर ब्लॉग मध्ये कमेंट मध्ये सांगत जावा किती वेळेस मी मारले नाही का. आणि ना आतापर्यंत गाईज हे किती मस्त आहे. याच्यामुळे आमची लहानपणी भांडण व्हायची मग ती लहानपणी. मी याचं तयार करायचे. चलो चलो क्या बात आहे हमारे. पेन्सिलचं शार्पनर करायचे ना त्याचं आणि दुधामध्ये टाकायचं. पीस बनवायचे माहिती दुधामध्ये टाकून आहे ना आणि माझा तिकडून मोरपीस बनायचा गाईज आता मस्त दिसत असेल आपण सनलाईट ना. इकडून ऊन आले. आणि गाईज ना वर्गामध्ये कोणी हे आणलं ना असतं ना त्याला खूप मोठ्या आणि बापाची ना बाप. तुला एक सांगू मी माझ्यापाशी ना एक बुक होतं भूगोलचं आणि त्यामध्ये माझा मोरपीस होता आणि ते बुक कुणाला तर दिला आणि ते मोरपीस त्यांनी तिकडेच काढून घेतला. आता काय हुडकायचं का मग शोधायचं का क्या हुआ आगे नाही हम लोग पीछे बैठते हैं ना. मैं खिड़की के साइड बैठूंगी ना. हम लोग पीछे बैठे ना हम लोग को थोडा गोड दिसतात ना गाईज. आम्ही किती गोड दिसतात ना. फक्त मला कुर्ता पाहिजे होता यार. कुर्ता पाहिजे बोलले होते यार. ठीक आहे ना नेक्स्ट टाइम काय ते आपण करूया ट्राय. गाईज खूप कमेंट्स येत होते की तुम्ही ट्रान्झिशन रील बनव ट्रान्झिशन. आम्ही मध्ये दोन ट्रान्झिशन केलं आहे ना. ते एक घागऱ्यावर आणि एक साडीवर. पण नंतर आम्हाला काही मूडच नाही राहिला माहिती. सो आता आम्ही ट्राय करूयात वेळ भेटला तर. लुक खूप डिफरंट झाला बट कारण हिच्यावर खूप महाराष्ट्रीयन अँड यु नो साऊथ इंडियन कोळी लुक ट्राय केला. राधाकृष्णाचा लुक मी हिनं फर्स्ट टाइम ट्राय केला आणि तिने. थँक्स टू रिया खूप छान. रिया खूप छान वर्क करते आणि वन ऑफ द बेस्ट मेकअप आर्टिस्ट. गेल्या वेळेस ना आम्ही तिथे गेलो होतो ना बीच समंदरच्या किनारी तिथे एवढं मस्त Rush मी होतं. एवढी एन्जॉय केलं होतं ना. हा. मी माझ्याच तालेमध्ये होते. ठीक आहे मी पाण्यात जात होते बोटीमध्ये जात होते. तो तुम्ही बघितला असेल ब्लॉग मध्ये. पण त्या फोटोग्राफरने ना माझी सगळी वाट लावली. आणि मला काय बोलायचं होतं काय नको बोलू आपण तिकडे गेलो भेटूया. गाईज किती छान झोपलो होतो माहिती आहे तुम्हाला. ह्या पुरीनं उठवलं मला ह्या पुरीनं. आणि आता आम्ही आलो जंगलामध्ये. तुम्हाला दाखवतो मी जंगल. मी माईक लावतो पहिल्यांदा तुम्हाला आवाज येत नसेल माझा. थांबा तुम्ही थोडं थांबा. माझं तर ठीक आहे पण वैभवचं बघा ना पर्स पकडून
ते उर्फी जावेद झालाय आज, उर्फी यु नो. आणि ती उर्फी एक दिवस भोपळा घेऊन चलते आणि माझा भाऊ आज साऊंड घेऊन चलतोय. साऊंड नाही, प्रस लय आहे छान माझी, दिसतोस तू माहितीये. प्रस माग आहे, किती दिवसातून असं मी वातावरण बघितलं माहितीये, किती गाईज जिकडे दिवसातून. जातात ना तिकडे आम्हाला गावाकडे, गाईज आम्ही जिकडे पण जातो ना तिकडे आम्हाला माझ्या इतकं प्रसन्न हातातले वाटतं राहिले ना, धार, म्हणजे तुला सांगा ना, दिवस makeup hectic artist. होतो. ए बाई चल ना पोरी, राधा, ए ए राधा, हार हार राधा, चलो ना मैया. राधाही राधा. बाबरी. हरीची मला गाय पाहिजे होती, कोणाकडे असेल तर घेऊन या बरं थोडीशी लवकर. मला पाहिजे आम्ही- आत्ताच्या आम्ही- आत्ता. आता आम्ही- order करता. आम्ही वैरण पण टाकतो मी तिला. नाही पडत. हे बघा माझी पर्स, याच्यावर गाणी लावून आम्ही मस्तपैकी नाचतो इकडे आणि पोच देते मस्तपैकी फोटोग्राफी. गाय तिकडे ना असं पाणी येतंय बघा ना, किती मस्त वाटतंय ना. झरणा आहे, फक्त कसलं हे वरून भारी व्हायला यार. पाहिजे होतं, ए खालून नाही. माझ्या, ए आपलं माझी हिल आहे ना तुटल. पर्सनल अकाउंटला टाकायला पण घेऊया, ठीक आहे है ना. होय रे, हा माझी हिल तुटल. आम्ही इकडे आता खूप सारा कंटेंट काढणार आहेत गाईज, खूप सारा, खूप. आम्ही घरी होतो ना तेव्हा थोडेसे डिप्रेस होतो, पण कारण mood मस्त नव्हता वाटलं. चांगला. आता मी कार मध्ये थोडस विश्रांती घेतली, चल ना. वामकुक्षी घेतली ऍक्च्युअली मी, वामकुक्षी. आणि इकडे आल्यावर इथलं जे वातावरण आहे, ओ माय गॉड, काव काव चिव चिव. आमच्या घरापाशी पण एवढंच हे होतंय. खूप छान आहे यार इकडे ना गाईज. आता मला ना हे पाहिजे होतं आम्हाला, काय गाय. गाय पाहिजे होती, गाय आणि गायचं पिल्लू पाहिजे होतं. पण इकडे गाय गोठा आहे, पण गाय नाहीये. म्हैस आहे, म्हैस आहे, म्हैस. पण जी राधा होती ना ती गायीच्या प्रेम काय म्हणजे, अरे कृष्णा रे. हा कृष्णाला गाय आणि ते आवडायचं, पण म्हैस, आता म्हैस कुठून, एकतर म्हैस आहे आपल्यासोबत. सॉरी सॉरी कृष्णा, सॉरी राधा, का रे राधा. मार राधा, खाशील बघ तू. आज एक मी पण असं यार आहे, काय बघू पण म्हणा, काय इकडे करू आलं माझ्या शकतो. अंगामध्ये एनर्जी आली माहिती का. तुम्ही जितकं नेचर मध्ये जाल ना Okay. तितक्या तुमच्या अंगामध्ये एनर्जी येईल. ओ माय गॉड, इकडे काहीतरी चालू आहे. दारू पितात तिकडे लोक. हे पुन्हा किती छान सुंदर प्लेस आहे guys. सुंदर प्लेसला काही काही लोक घाण करताय दारू वगैरे पिऊन. हे करू नका प्लीज यार, चांगलं चल वाटत नाही ना. गपचूप, तुझं नाव करू पाणी शकत पण नाही. नाही. यांनी रस्ता हो याच्यावर क्रॉस काय नाही माझ्या अंगात गेलं काहीतरी. ओय पकड पकड काहीतरी काय गेलं, गेलो. माहित नाही काहीतरी गेलं तर. चल किडू गेलं किडू. चल So guys, ते तिकडे वेट आता करतो. आम्ही आलोय दुसऱ्या डेस्टिनेशनला. दुसरी डेस्टिनेशन आहे मंदिर, तर तुम्हाला मी दाखवतो. पण आता तिकडे पळायचे, राऊंड मारायचे. नॉर्मली है, ठीक है जास्त. यहाँ से जाना. बिचारीचा पोपट झाला, इकडे लावला आणि इकडे सगळे कबूतर उडून तिकडे गेले झाडावर. बघू शकता तुम्ही, दाखवतो. हे बघा कबूतर इकडे गेले, बिचारीचा पोपट झालेला आहे. कशाला काय लय नाद आहे. मला झोका सापडला, लिटरली यार झोका सापडला, झोका. आता तिकडे आम्ही जाऊन मस्तपैकी झोका पण खेळायचा, मस्त मस्त शूट करायचं. हे बघा तुम्हाला दिसते का नाही काय माहित नाही, इथे बघा पिवळ्या कलरची रस्सी. हा आता आम्ही दोघं पण झोका खेळतो आणि मस्त मजा करतो. आम्हाला शूटच्या टायमिंगला असतं ना, जिकडे शूटला जातो तिकडे खूप मजा येते. आम्हाला घरात बसून जॉब करून खूप कंटाळा येतो, त्याच्यामुळे बघा इकडे आता झोका, इकडं मस्तपैकी झाड आहे. हा हे बघा, बस ग पुरी, कुठे इकडे इकडे तोंड करून बस, इकडे इकडे, मग ते मागचं बॅकग्राऊंड मस्त येईल. काय इकडे इकडे शूटिंग चालू आहे आणि इकडे आरती पण चालू आहे देवाची. आम्हाला आरती पण भेटते. आम्ही शूट मध्ये बिझी आहे, हे तर काय लोक इकडे बिझी आहे, आम्ही इकडे बिझी आहे ना. आपल्याला जायचंय ना मंदिरात, बाळा खुश हो. ठीक आहे, इकडे आहे बाई, राधा आहे पुढे. चल आपण आरती घेऊन तिकडे. गाईज आता आरती झालेली आहे, आता आम्हाला जायची आरती केला. इकडे इकडे बर, चल मंदिरामध्ये जाऊयात आपण. चप्पल काढू गाईज. काका थांबा ना, आम्हाला आरती घ्यायची. थांबा काका, काका थांबा. थँक्यू, स्वीट आहेत खूप. चलो गाईज आता आलो सर. गाईज आम्हाला खूप दिवस म्हणत होती की श्रावण सोमवार धरते ना, मग ही काय म्हणत होती, ही म्हणत होती की इथे कुठे श्रावण काय महादेवाचं मंदिर आहे का, महादेवाचं मंदिर का. आम्हाला मिळत नव्हतं मुंबईमध्ये जिथे राहत होतो. आणि आता डायरेक्ट महादेवाने आम्हाला बोलवलं आहे. हे बघू शकता, इकडे खूप छान असं मंदिर आहे. आपण बेल वाजवा आधी, घंटा. वाव यार किती प्रसन्न वाटतंय. ते फोटोग्राफर आणि ते मेकअप आर्टिस्ट गेले तिकडे, पण आम्ही दर्शन करतो. इकडे पण जायचं आपल्याला, तिथे इकडे पण मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं. इकडून चल, इकडून पायऱ्या उतरतात. तुला लेंगेड नाही उतरता येणार. इथे नंदीचं पण आहे, त्यांना वेट करू, त्यात काय एवढं, आपण दर्शन घेतो. इकडे नंदी महादेव, नंदी महादेवाच्या कानात सांग काहीतरी. काय सांगू, नंदी बैल काय पण सांग, तुला जे पाहिजे ते कानात बोलायचं असतं त्याच्या. हा बोल.
सांगायचं नसतं ना तसं. मला पण बोलू नाही, दे. सांगायचं नसते. हा, मला पण बोलू दे की धर रे, आता कॅमेरा पकडतो. तू काय बोलणार माहितीये? काय बोल मला ऐकायला आलं. काय मला ऐकायला आलं. इथे माहिती मला ऐकायला आलं असेल ना तुम्हाला. चला Oh my आता आम्ही God. ना तिकडे जाणार. तिकडे तिकडे. तिकडे ते मंदिर कॅमेरा आहे ना, तर पकड. तिकडे जाणार. आणि इकडे विठ्ठल रुक्मिणीचं पण मंदिर आहे आणि गणपतीचं पण मंदिर आहे, त्याच्यामुळे आम्ही आले सर. एवढं म्हणजे किती असं छान वाटतं. वाटतंय आणि ना नाही हो, गावाकडे. आहे ना, जंगलामध्ये हा जंगलामध्ये खूप तुम्हाला दाखवतो छान मी. हे वाटतं. बघा जंगल आहे, सगळीकडे जंगल आहे. चल लवकर लवकर. आणि इकडं असं वाटतं ना आम्ही का इकडून चालणं येडी. ही रस्ता कशाला बनवलाय. वा विठ्ठल रुक्मिणी हे छान वाटतंय बघ. मूर्ती असे हे बघा तुम्ही बघा. थांबा मी झूम करून दाखवतो. 2 मिनिट. हे बघा guys, किती सुंदर दिसतं ना. काहीच आम्हाला वाटलं शूट झालंय बट आणि एका ठिकाणी पण जायचंय आणखी एका ठिकाणी जायचंय. आणि तिकडे थोडंसं शूट करायचंय, नंतर पॅकअप करायचंय आणि नंतर आम्हाला मुलुंडला पण बघ जायचंय. हे जर लावलं नसतं ना तर ते हा. हेच आलंच नसतं तो वाला look. छान वाटतं ऍक्च्युली हे. आम्ही कंटाळा केला पण नंतर टूथपिक नव्हतं त्याच्यामुळे आम्ही कंटाळा केला. नंतर आम्ही जुगाड केला. कशाला लावलं ते माहिती. अगरबत्तीच्या काढी. हा खूप काही ऑप्शन्स असतात, फक्त तुम्हाला कंटाळा न करता त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला लागते. आजचे जर कंटाळा मोटिवेशन. केला ना तर मग कुठलीच गोष्टांकडे असं म्हणजे आपल्या समोर खूप काही गोष्टी असतात करण्यासाठी हो. पण त्या होत नाही. जेव्हा आपण एक्सायटेड असतो, एक्सायटेड होऊन काहीतरी करायला जातो ना, तेव्हा एका निगेटिव्ह गोष्टीमध्ये पण पॉझिटिव्ह गोष्ट सापडते आपल्याला. यस. निगेटिव्ह मध्ये काय पॉझिटिव्ह सॉरी म्हणजे आपल्या उदासीमध्ये पण काहीतरी म्हणजे सॉरी मी एक्सप्लेन नाही करत. पण तुम्हाला माहिती हे बघ इकडे काय आहे ना इधर. बिरसा मुंडा चौक. हे बहुत अच्छा आहे यार इधर. एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी, ठीक आहे. हे बघा इकडे काहीतरी आहे आणि त्याला खूप सजवलंय. अरे नारळी पौर्णिमेचं सजवलंय. वाव. जगातील आदिवासी दिवस. गाईज आता एवढं मस्त लोकेशनवर आहोत ना आम्ही, एवढं मस्त आहे तुम्हाला मी दाखवतो, ठीक आहे. हा बाबा दाखवतो. हे बघा इकडे कॅमेरामॅन आहे आणि इकडे आमची राधा आहे आणि हे तुम्ही नेचर बघा राव कसलं मस्त यार. इकडे ओढा पण आहे मस्त पैकी. पळ 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 पडशील हळूहळू खाली, नदी जाशील वाहून. आणि काहीच इकडे बोलतात की वाघ आहे, वाघाची भीती, सो सांभाळून राहा. वाघ आल्यावर कसं आम्ही पळून जाणार इकडे, हिलाच नाही पळता येणार फटाफट. त्याची सांभाळू ना फटाफट कर. वाघ आला ना म्हणेन ए राधा कुठे चालली. खूप मस्त आहे गाईज, तुम्ही पण या. मला माहित नाही फिल्म सिटी जवळ आहे. फिल्म सिटी पण इकडेच आहे. गोरेगाव फिल्म सिटी आहे ना, म्हणजे मुंबईची जी सगळ्यात मोठी फिल्म सिटी गोरेगाव फिल्म सिटी, ते इकडेच आहे. तुम्ही या लवकर, ठीक आहे. हे बघा कशी पळते बघा. आणि गाईज ज्याचा आम्हाला इंतजार होता, ज्याची आम्ही वाट पाहत आहोत, तो आलेला आहे. तो म्हणजे कोण? पाऊस. पाऊस आलेला आहे आणि आम्ही शूट करत आहोत. पण आता मला मोबाईल ठेवायला लागेल मे बी, कारण जर मोबाईल आणि माईक भिजला ना मला ना खूप महागात पडेल, शूट महागात पडेल खूप. ही पळते आपल्या मोबाईल मध्येच. गाईज हे पोरगी बघा तुम्ही, तिला काय बोलू मी. आम्ही सगळे इकडे, ठीक आहे, इकडे सगळे आम्ही. आणि ही एकटी गेली, ही एवढी नदी पार करून कशी गेली काय माहिती. ये बाबा ये. 1 2 3 स्टार्ट. पळ. किती घाण पाणी त्याच्यामध्ये, काय बघती काय माहिती. मासे दिसतात का बघ. हा फोटोग्राफर आहे आमचा आणि हा मॉडेल. बापरे बापरे. हा मगर एवढ्या डॅम मध्ये तुझ्या कोणी ठेवली मगर. या पोरीने चप्पल पण नाही घातलेली, पायात तिकडे हिल ठेवली. पण असा ओढा होता पण त्याला पाणी शुद्ध होतं, एकदम शुद्ध. पण तुझे पायात चप्पल नाही घातली, तिकडे जर काटा मोडला असता पायात तर. काढलं असतं. हो चल. हाय गाय, स्वतः आम्ही आलो स्टेशनला. कांजूर स्टेशन आलोय. इथून आम्हाला जायचंय मुलुंडला. मुलुंडला ती बॅग द्यायची, तुम्हाला मी दाखवली मगाशी. ती बॅग द्यायची, थोडस तिकडे काम आहे मुलुंडला. आणि नंतर तिकडून बॅग घरी जायचंय आम्हाला. चल बाबा, दीदीकडे दिली मी बॅग. आता इकडून ऑटो मिळणं खूप मुश्किल आहे, बट लेट्स सी. मिळाला तर चांगलंच आहे. लवकर नीट ये रे बाबा. खूप थकलोय गाईज आम्ही. आणि इव्हन चहा कॉफी पण नाहीये पिलेलो आम्ही. रिक्षा ऑटो बाई या इकडे. गाईज इकडे एवढी मोठी लाईन आहे ऑटोची आणि आम्ही ऑटोला विचारलं तर ऍड्रेस तर तो बोलला की बाबा लाईन मध्ये घुसला, आम्ही रूल नाही मोडत तिकडले. तर खूप मोठी लाईन आहे इकडे, पण रिक्षा पण जाते. मला तर कळतच नाही कसं जगते. का रे काय झालं तुला? काय माहित, मला असं वाटतं माझा जीव गेलाय आणि फक्त माझं शरीर चालतंय. गाईज किती बकवास बोलतील. असं निगेटिव्ह बोलायचं नसतं. आपण काय ऑगस्ट मध्ये हे केलंय, निगेटिव्ह नाही बोलायचं, पॉझिटिव्ह राहायचंय. आणि तू सारखं निगेटिव्ह वर्ड यूज करतोय. सॉरी. रूल मोडायचा नाही. निगेटिव्ह नाही, निगेटिव्ह हा शब्द पण नाही बोलायचा. निगेटिव्ह हा शब्दच नाही बोलायचा, नाही का. निगेटिव्ह शब्दांना पण पॉझिटिव्ह वेनं एक्सप्लेन करायचं.
सगळे म्हणतात पुरी पाणीपुरी खातात, पुरी पाणीपुरी खातात आपण. पोरं पण खातात, त्यांना काय तोंड नाही का? मी पण पण खातो ना, पण मला पाणीपुरीच्या गाड्यावर एक इतकं पण महाग पोरगी आहे नाही दिसत, पाणीपुरी. पोरगच दिसतो. अरे कुठे कुठे पुरी असतात, कुठे कुठे पोरं असतात, सगळीकडे काय पुरीच असतात का? उपवास Guys, आहे ना तर आपण खाल्ला आता असता. जाणार आहोत आम्ही मुलुंडला. तिकडे थोडस काम आहे, ते काम झालं की आपण घरी निघूया. ठीक आहे. Guys, आता आम्ही जस्ट पोहोचलोय घरी आणि पाणी पितोय. ठीक आहे, मी आणि चेंज नाही केलं, काहीच पाणी पण केलंय नाही का? पिलेलं. मी म्हणतोय का तर आता पोहोचलो. आता 11:30 वाजले. ठीक आहे, 11:30 वाजले तर. आणि सकाळी 9 वाजता घराच्या बाहेर पडलो होतो आम्ही. म्हणजे किती 14:30 तास झाले ना. 9, 9, 12, 10, 11 म्हणजे 14:30 तास झाले. एवढे गाईस थकलो ना आम्ही, खूप थकलोय. बट ब्लॉग बनवण्यापुरती एनर्जी आहे. आणि दीदी बनवते इकडं खिचडी दाखवतोय. दीदी बनवते खिचडी आणि तुम्हाला खोटं वाटतं ना, मी तुम्हाला 1 मिनिट दाखवतो. हे बघा 11:30 वाजले, चक्क 11:30 वाजलेत. आणि आता इकडं बनवते खिचडी. आईने बनवला बाकीचा स्वयंपाक, बट मला खिचडी खाण्याचं मन झालंय, सो आम्ही बनवतोय. आणि नंतर फ्रेश व्हायला जातो. मी फ्रेश होतो आणि ही पण फ्रेश होईल. तोपर्यंत आपण म्हणजे फ्रेश झालं पाहिजे, तुम्ही तशी काहीतरी बोलायचं. ठीक आहे.